आम्ही एकत्र आलो तर तुमचं काय जातं? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना सवाल केलाय. आम्ही वेगळे लढलो की काही लोकांचं फावतं. जेटपी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रवर दादांनी मिश्किल टिप्पणी केली. तर इंदापुरात हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे एकत्र आले. आप्पासाहेब जगदाळेंनी तर लोकांनी साथ दिली. तर बिघडलं कुठं असा थेट सवाल अजित पवारांनी विरोधकांना केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कन्हेरी येथील मारुती मंदिरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी बोलताना त्यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. आता इंदापूर तालुक्यामध्ये देखील एकमेकांच्या विरोध करून त्याच्यामध्ये वाद घालत बसण्यापेक्षा जर हर्षवर्धन पाटील आणि तिथं दत्ताभाऊ भरणे एकत्र आले, आप्पासाहेबांनी साथ दिली, इतर लोकांनी साथ दिली, बिघडलं कुठं? एक होतं, आम्ही वेगवेगळे भांडलो की काही जणांचं फावतं, ते नाराज होतात. ही एकत्र आल्यावर आपल्याला कशी किंमत येणार? अरे पण तुम्हाला किंमत येण्याच्या करता आम्ही एकमेकाच्या उरावर बसायचं का कशावर बसायचं? कशा करता रे बाबा? यावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया उमटल्यात पाहूयात. राजकारणामध्ये विचाराची लढाई असते, मुद्द्यांवरची लढाई असते. आजपर्यंत आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये लढलो नाही असं नाही. आणि आज आम्ही ज्या पक्षामध्ये आहोत त्या पक्षाचे नेते आदरणीय पवारसाहेब, सुप्रियाताई आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकत्र बैठक झाली आणि स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, ह्या लोकल बॉडीज आहेत, त्या एकत्र आपण लढवायच्या असा आमच्याही पक्षाच्या नेतृत्वाने निर्णय घेतला आणि त्यांच्याही पक्षाच्या नेतृत्वाने निर्णय घेतला आणि त्यामुळं मग आम्ही सगळे एकत्र आलो. इंदापूर तालुका हा स्वाभिमानी तालुका आहे. जेव्हा जेव्हा घराणेशाही उदयास आली तेव्हा तेव्हा त्याला विरोध म्हणून लोकशाही ठामपणे या ठिकाणी घराणेशाहीच्या विरोधात उभी राहील. बरोबर आहे का? म्हणून येणाऱ्या 6 तारखेला निकाल बघा. आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्हा परिषदेचे उमेदवार, सर्व पंचायत समितीचे उमेदवार रेकॉर्ड करून ठेवा. रेकॉर्ड मताधिक्याने विजय होतील. आमचं भांडण काही काय बांधाचं भांडण नाही. आम्ही काही एकावरती आमचे काय दोघांच्या गुन्हे दाखल नाहीत. शेवटी राजकारणामध्ये ते वेगळ्या पक्षामध्ये होतो, मी वेगळ्या पक्षामध्ये होतो आणि ते वेगळ्या पक्षाचे तिथे त्यांची भूमिका मांडत होते, मी माझी भूमिका मांडत होतो. कधी त्यांना यश आलं, कधी मला यश आलं, परंतु आमचं काय वैयक्तिक असं कुठलं भांडण नाही. एक शेवटी पाटील कुठलाही एखादा कार्यक्रम त्यांच्या घरचा असू द्या, माझ्या घरचा असू द्या, ते माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते हजेरी लावत होते आणि त्यांच्याही घरच्या कार्यक्रमात मी हजेरी लावत होतो. भांडण फक्त आमचं निवडणूक राजकारणापुरतं होतं.